everyone and welcome back to our channel Smith and you. So कैसे आप सब लोग? I hope so that you all are doing very well in your life and like always you should be super duper happy in your life. मित्रांनो, पृथ्वी गोल आहे, विषय खोल आहे आणि आजचा टॉपिक भरपूरच जास्त अनमोल है. तो आजचा टॉपिक है खास करून कि ओला उबेर में आप लोगों को गाड़ियां खरीदनी चाहिए नहीं. अभी देखो दोस्तों, कैसे है पता है, बहुत लोग रहते हैं जो लोग नेगेटिविटी फैलाते, जो लोग बोलते हैं धंदा नाही आहे पण त्यांच्यासाठी धंदा मजबूत असतो. पण काही लोक असे आहेत जे लोक आपल्यासारखे पॉझिटिव्हिटी फैलवतात, जे लोक सांगतात की धंदा आहे. पण मित्रांनो, कधी कधी मी समोरच्याला बघतो आणि मी सांगू शकतो की धंदा त्याच्यासाठी असू शकतो की नसू शकतो, जी गोष्ट कोण पण नाही सांगू शकत. तर आजचा मला टॉपिक तेच वाटलं की तुमच्या समोर मी क्लियर करतो और तुम लोग को मैं क्लियरली बताता हूं कि धंधा किसके लिए एग्जैक्टली हो सकता है और किसके लिए एग्जैक्टली नहीं हो सकता है. अभी जितने भी भाई लोग हैं वो लोग यूट्यूब पे वीडियो देखते हैं और वीडियो देख के उन लोग को ऐसा लगता है कि मैं भी इसके तरह काम करना चाहता हूँ, मुझे भी ओला उबेर की गाड़ी खरीदनी है. त्यांना सगळ्यात पहिली गोष्ट मी सांगणार है कि सबसे पहले किसी का गाड़ी है ना लीज पे ले लो, यानी कि भाड़े पे ले लो और भाड़े पे लेके चलाओ. चालवल्यावर बघा तुम्हाला ती जमते की नाही. 10 दिवस चालवा, 1 महीना चालवा, 1 महीन्यात है ना तुम्हाला है ना आपली लायकी कळणार. तुम लोग का औकात सीधा 1 महीने में पूरा क्लियर पता चलेगा कि अपन इसके लायक है या नहीं है. उसके बाद तुम लोग अपना डिसीजन ले लो. उसके पहले कोई भी है ना घाई में डिसीजन मत लो. उसके बाद यहाँ पे है ना सेकंड टॉपिक, जो अपना एक सब्सक्राइबर है उसके साथ अपना एक डिस्कशन हुआ. मुझे ऐसा लगता है बहुत कड़क टॉपिक है, इसलिए ना मैं आज आपके सामने ये टॉपिक को डिस्कस कर रहा हूँ. अपना एक सब्सक्राइबर है जिसका नाम है प्रतीक हुमाने, ते राहतात पेनला. अब ये जो भाई है ये पेन में रहते हैं. इसने अपने को इंस्टा पे कांटेक्ट किया, ऑडियो कॉल केला अपन त्याला. ऑडियो कॉल पे इसने ना अपना सब कुछ जो पहिला था उसका साइड से वो सब कुछ बताया की कसं काय. त्यांनी मला सांगितलं की त्याला ओला उबेरसाठी गाडी घ्यायची आहे, त्याला ओला उबेरमध्ये धंदा करायचा आहे. आपला सगळ्यात पहिला प्रश्न की बाबा तू राहतो कुठे? भाई रहते है पेन में. अब ये जो पेन है ये पनवेल के आगे आता है. तर त्यांनी मला सांगितलं पनवेल त्याच्या गावापासून 75 किलोमीटर है. अभी मेरा यहाँ पे दूसरा सवाल उसके लिए कि तिकडे एक्झॅक्टली गावामध्ये आता तू काय करतो? अभी उसके पास सुजुकी का इको गाड़ी है, उसके ऊपर वो प्राइवेट में धंदा कर रहा है. वहां पे जे काय गावातली भाडी असतात, इकडून ह्याला उचला, तिकडून त्याला सोडा, तिकडून त्याला उचलून इकडे ह्याला सोडा, तेच करतो आपल्यासारखं सेम. त्याच्यात किती कमवतो हा पण आपला एक प्रश्न होता त्यासाठी. 30 से 35 हजार रुपया ओ भाई वहां पे कमा रहे एकदम आराम से. हफ्ता वगैरे काय जात असेल जास्त असतं 100, 200, 300 रुपये रोजचे, बाकी जास्त काय तिकडे जात नाही, कारण एवढं काय स्ट्रिक्ट वगैरे नसतं गाव साईडला. आता त्याला आपल्या लाईनमध्ये यायचं होतं. मी त्याला सांगितलं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघ भाई, तू प्रॉपर मुंबईमध्ये नाही राहत. जे लोक प्रॉपर मुंबईमध्ये राहतात त्यांच्यासाठी मजबूत धंदा है, एकदम कड़क वाला. और जो लोग मुंबई के बाहर रहते हैं उन लोग के लिए भी धंधा है. पर ओला एंड उबेर का ये दोनों कंपनी का एक बॉर्डर है, यानी कि विरार वस्से, कल्याण और पनवेल, इसके आगे अगर तुम लोग रहते हो ना तो फिर तुम लोग के लिए धंदा है ना वो पॉसिबल नहीं है. इट इज लाइक नेक्स्ट टू इम्पॉसिबल. आता मी त्याला तेच सांगितलं की तू राहतो पेनला, पेनवरून तू सकाळी सकाळी येणार पनवेलला. कितना किलोमीटर है? त्यांनी सांगितलं 75 किलोमीटर. अभी 75 किलोमीटर कवर करने के लिए कितना टाइम लगेगा? 1 घंटा. वैसे सेम वे रात को रिटर्न जाते वक्त भी पनवेल से पेन तक उसको 1 घंटा ट्रैवल करने के, यानी कि रोजचे 2 तास तुझे वाया गेले. अपन लोग कितना घंटा काम कर सकते हैं रोज? 10 घंटा. 10 घंटे में से अगर 2 घंटा तुम लोग का वाया गया तर तुमच्या हातात किती राहिले? 8 तास. 8 तासात तुम्ही लोक काय उकाडू शकता ते सांगा. जास्त काही तुम्हाला उकाडायला नाही भेटू शकत. त्याच्या मागे मी तुम्हाला रिझन सांगतो. सुबह सुबह जैसे तुम लोगों ने पनवेल से चालू किया, पनवेल से चालू करने तुम लोग को यहाँ वहाँ या कौन सा भी भाड़ा लगा, आधा पाधा कौन पाधा सगळा लागला तुम्हाला भाड़ी. वो सब भाड़ा लगने के बाद जब लास्ट वाला जो भाड़ा रहेगा तुम लोग के घर पे जाने का होम लोकेशन सेट किया, किधर तक का लग सकता है तुम लोग को भाड़ा? ठाणा, वाशी, कल्याण, उधर तक का डायरेक्ट पनवेल तक का मुश्किल से लगेगा. और पेन ते तर विसरूनच जा. म्हणजे तुम्हाला जो एक्झॅक्टली भाडं पाहिजे असतं ना आपल्या घरापर्यंत जाणारं ते तुम्हाला लागणारच नाही. मग तुम्ही विचार करा, तुम लोग का उतना किलोमीटर रनिंग हुआ, तुम लोग का रोज का टाइम वेस्ट हुआ, तुम लोग के हाथ में है ना जितना कमाना चाहिए तुम लोग उतना कमाई नहीं आएगा. आता या भाईचा ऑलरेडी सेटअप आहे तिकडे, 30-35 हजार रुपये आरामात छापतोय तिकडे. पण त्यांनी काय सांगितलं की धंदा नसतो, सीजनला असतो, नंतर नसतो. यहाँ पे भी सेम है, धंधा है ना सीजन में रहेगा नहीं तो नहीं रहेगा. अभी जैसा जनवरी फेब्रुवारी आएगा, ओला उबेरमध्ये जितके पण जण चालवतात ना गाड्या त्यांची ना लिटरली गोटे कपाळात येणार आहेत. क्योंकि जैन और फेब मंथ में बिल्कुल भी धंदा नाही रहते. हे मी आताच सांगतोय आपल्या व्हिडिओमध्ये. बरेच जण काय करतात माहितीये का, माझं कॉपी करणार आणि नंतर बोलणार आपल्या व्हिडिओमध्ये की देखो भाई लोग मैंने ऐसा बोलला. पण मी आताच सांगतोय तुम्हाला, हा आपला एक्सपिरियन्स बोलतोय. जैन आणि फेब मध्ये का धंदा नसतो ते पण मी तुम्हाला सांगतो. न्यू ईयर न्यू रिजोल्यूशन, यानी कि कैसा रहता है पता है, बहुत लोग क्या सोचते हैं कि नया साल चालू हो गया,
अभी से मैं दारू नहीं पिऊंगा, अभी से मैं जिम जाऊंगा, अभी से मैं खर्चा नाही करूंगा, असे नवीन नवीन विचार असतात त्यांचे. तर हे लोक जे नवीन नवीन विचार आहेत ह्याच्यात ह्यांचा एक विचार असा पण असतो की नवीन वर्ष आणि आम्ही खर्च करणार नाही. तर त्यासाठी जॅन आणि फेब मंथमध्ये बिलकुल पण धंदा नसतो. तर आता प्रतीकचं पण तेच म्हणणं होतं की माझ्या गावी मी गाडी चालवतो ना, त्या सीझन मध्ये धंदा असतो नसतो. इकडे पण सेम आहे बाबा, धंदा आहे नाही आहे, अप्स अँड डाऊन सगळीकडे आहे. बिजनेसमध्ये तुम्ही कोणत्या पण उतरा, तुम लोग को अप्स एंड डाउन्स मिलेगा ही. अभी यहाँ पे ना उसने अपना माइंड चेंज किया. उसने मुझे बोला और एक ऑप्शन है अपने पास, उसका वसई में खोली है, वसई विरार में खोली है. वो मुझे बोल रहा था कि मैं वहां पे आऊँ क्या रहने के लिए, वहां पे आके मैं गाड़ी खरीदता हूँ और ओला उबेर में अपना भाड़ा मारने के लिए चालू करता हूँ. मैंने उसको फिर से और एक सवाल पूछा यहाँ पे, कसं आहे माहिती आहे, तुमचा जो रोग आहे, जो आजार आहे, त्याच्यावर औषध चेंज होतात. ठीक आहे, सगळ्या रोगावर आजारावर औषध सेम नसतात. जर तुम्ही डॉक्टरकडे आलात तर तुम्हाला मेडिसिन्स वेगवेगळे भेटणार. प्रत्येक गोष्टीला तुम्हाला सेम मेडिसिन नाही भेटणार ना. तर त्याला मी इकडे नवीन प्रश्न विचारला की बाबा तुझं लग्न झालंय. बोलला नाही झालंय लग्न. मी बोललो तुझं लग्न नाही झालंय, आता तिकडे विरार वसायला तू खोली भाड्याने घेणार की कसं काय करणार. तो बोलला माझी स्वतःची खोली आहे, 1 रूम किचन का उसका खुद का खोली है, उसका ऑलरेडी भाड़ा आ रहा है, 4 से 5 हजार रुपया उसको भाड़ा मिल रहा है. अभी ये बंदा पेन से निकलेगा, पेन से निकल के वसे में रहेगा परमानेंट, और वहां से वो ओला उबेर का अपना धंधा करेगा. धंधे में अभी मैं तुम लोग को एक चीज बताता हूँ कि तुम लोग के पास हर बार है ना सेकेंडरी ऑप्शन रहना चाहिए. अभी प्राइमरी ऑप्शन अगर तुम लोग के पास ओला उबेर है तो तुम लोग का दूसरा एक धंधा रहना चाहिए जिसके ऊपर तुम लोग का है ना सोर्स ऑफ इनकम चालू रहना चाहिए. अभी ये भाई का सोर्स ऑफ इनकम ऑलरेडी चालू है, यानी कि वसई में उसका खोली है, उसको उसका 4 से 5 हजार रुपया महीने का भाड़ा आ रहा है. देखो अमाउंट कम है, 4 से 5 हजार, फिर भी आ रहा है ना. अभी ये बंदा जब वही खोली में खुद रहेगा म्हणजे भाडोत्री निघाला, आता 4 ते 5 हजाराची जी इन्कम होती ती याची बंद आली. त्याच्यानंतर ह्याच्याबरोबर याची बायको नाही राहत. अभी उसमें उसको उसका खुद का खाना खुद बनाने का, खुद वो खाना बनाएगा, खाएगा, लाइट बिल वगैरह भरेगा, यानी कि 7 से 8 हजार रुपए का खर्चा उसका खुद का अलग से होगा. तो 7 से 8 हजार रुपया यहाँ पे आप लोग का ऑलरेडी तुम लोग है ना माइनस में जाओ, यानी कि जो तुम लोग महीने का कमाओगे उसमें पहले ही माइनस में निकल रहा है. तो माइनस में इतना अमाउंट तुम लोग का ऑलरेडी निकल रहा है, तो तुम लोग सोचो तुम लोग प्लस में कब आओगे. म्हणजे 30 ते 35 हजार मॅक्स टू मॅक्स हा कमवणार इकडे. मग एवढी जीवाची बोलतात ना त्रास वगैरे करून घ्यायचा कशाला. तर ह्याचसाठी मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक वेळी ना तुम्ही ना एक प्रॉपर माणसाला तुम्ही विचारा या गोष्टीबद्दल. प्रॉपर इंसान से तुम लोग एडवाइस लो. तुम लोग ऐसे ही किसी को भी देखो जो ओला उबेर में काम कर रहे हो और उसको देख के तुम लोग मत आओ. अभी कैसे पता है दोस्तों, हर एक इंसान में आपापला क्वालिटी रहते. मी त्या प्रतीकला पण सांगितलं की तुझ्यामध्ये काय क्वालिटी आहे आणि तू तिकडे पेन मध्ये काय काय करू शकतो ज्याच्याने तू जास्त कमाऊ शकतो. अभी मैं सिर्फ वेट कर रहा हूँ उसका, 4-5 दिन में मुझे रिप्लाई देने वाला है कि उसका क्या कुछ वहां पे हो गया अच्छा. तो वो क्वालिटी है ना तुम लोग अपने आप में समझो. देखो क्या पता है दोस्तों, आज ये जो गाड़ी है जिसमें मैं बैठा हूँ ग्रैंड i10, उसमें अपना एक खुद का कुछ क्वालिटी है ना, त्याच्यात फीचर्स वगैरे चांगले आहेत. आता वॅगनर जर जॅगवारला कॉपी करेल तर ते वॅगनर जॅगवार बनू शकते का, नाही बनू शकत ना कधी. तर कधी पण आहे ना आपल्याला ना आपली क्वालिटी ही समजायला पाहिजे. लोक आता आपल्याला पण कॉपी करतात, पण त्यांना हे गोष्ट नाही समजत की ते लोक आपल्यासारखे नाही बनू शकत. तुम्ही लोक आहेत ना किती ट्राय करा दुसऱ्यांना कॉपी करायला. दुसरे ओला उबेर मध्ये काम करतात मग आपण येऊया, आपला धंदा आपण बंद करूया आणि त्यांच्यासारखा आपण बनूया. नाही होणार बाबा, बिलकुल म्हणजे बिलकुल नाही होणार. तुम्ही स्वतः काय आहात ते तुम्ही स्वतःला ओळखा आणि त्याच्यानंतर तुम्ही वैसा तुम लोग बनो. तुम लोग किसी और को कॉपी करके तुम लोग यहाँ पे आओगे, काय फायदा नाहीये. लवकरात लवकर बर्बाद. लिटरली तुमचे गोटे कपाळात जायला आहे ना जास्तीत जास्त 3 ते 4 महिने लागणार, त्याच्यापेक्षा जास्त टाइम नाही. तर तुम्ही आहे ना स्वतःला समजा आणि असं कोणालाही बघून ओला उबेरची गाडी विकत घेऊन पटापट या धंद्यामध्ये येऊन तुम लोग भाड़ा मारने के लिए चालू वगैरे मत करो, बहुत गंदाला फसोगे. आजचा व्हिडिओ हा इकडे समाप्त. व्हिडिओमध्ये जाता आता एवढंच म्हणायचंय की डुक्कर गेले पण बोकडं राहिली आहेत. एनिवेज आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला असं वाटतं की कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला पण काही ॲडवाईस पाहिजे आपल्याकडून किंवा काही तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही बिंदास विचारू शकतात, कारण तुम्हाला माहिती आहे की आपण आहे ना इकडे सगळ्यांना रिप्लाय देतो. आणि ह्यासाठी ना तुमचं अजून एक म्हणजे बोलतात ना एक सपोर्ट पाहिजे आपल्याला की सबस्क्राईब जो बटन असतो त्याला क्लिक करा, त्याला ठोका, शेयर बटन को भी ठोक दो, जितना होगा उतना ठोक दो. हर एक के पास ये वीडियो जाना चाहिए. इसको भी लगता है ना कि अपन ओला उबेर में आना चाहिए, उन लोग तक ये वीडियो जाना चाहिए. Anyways, this is Smith signing off from my channel Smith and you. So bye bye, take care, keep smiling, be happy, drive safe and be safe. जय शिवराया, जय मनसे, जय हिंद आणि जय महाराष्ट्र. बाय बाय.